नवी मुंबईमध्ये प्रचाराची रणधुमाळी सुरू झालेली आहे. नवी मुंबई महानगरपालिकेच्या एकूण 111 जागेत आणि त्याच्यावरती 499 उमेदवार आहेत. आपल्याकडे सेना जे गटाचे एकनाथ शिंदे गटाचे जे काही शिवसेनेचे उमेदवार आहेत ते उभे राहतील प्रभाग क्रमांक 12 मध्ये. आपण त्यांच्याकडून जाणून घ्या. सर, प्रचाराला सुरुवात झालेली आहे, काय एकंदरीत म्हणणे आपलं? तुम्ही पाहत असाल या ठिकाणी मला शिवसेनेकडून नवी मुंबई महानगरपालिकेसाठी प्रभाग क्रमांक 12 साठी मला शिवसेनेने या ठिकाणी उमेदवारी दिलेली आहे. अतिशय उत्स्फूर्त असा प्रतिसाद आम्हाला या ठिकाणी सर्व नागरिकांचा मिळत आहे. तुम्ही पाहत असाल शिवसेनेचं हे ताकद या ठिकाणी तुम्हाला दिसेल. अतिशय विचार करून सर्व पक्षश्रेष्ठींनी या ठिकाणी तरुण तसेच ज्येष्ठ असा मेळ साधून या ठिकाणी पक्षश्रेष्ठींनी उमेदवारी दिलेली आहे. कुठले असे मुद्दे आहेत महानगरपालिके ज्याच्यावर तुम्ही निवडणूक लढवायचं ठरवलं? या ठिकाणी पाहत असाल तर बघा, नगरसेवक म्हणलं की फक्त वॉटर मीटर आणि गटर या गोष्टींवरती फक्त बोललं जातं, परंतु आम्ही यंग जनरेशन मध्ये आहोत. तर आम्ही या ठिकाणी मेन मुद्दे असे आहेत की फक्त गार्डन वगैरे नाही, तर या ठिकाणी स्ट्रीट लाईट असतील, त्याचप्रमाणे वायफायचे बूस्टर असतील, दुसरं सीसीटीव्ही कॅमेराज असतील, त्याचप्रमाणे महिला सबलीकरण असेल, ह्या मेन मुद्द्यांवरती आम्ही फोकस केलेला आहे. आपण पाहताय नवी मुंबईमध्ये फार दिवसापासून घराणेशाही चाललंय. मी असं म्हणत नाहीये, सोशल मीडियावरती चर्चा, एकाच घरामध्ये 4-4 तिकीट दिली जातात. याच्यावर आपलं काय रिएक्शन? बघा, घराणेशाही चाललेली आहे, तुम्ही बरोबर बोलतात, परंतु कसं आहे की मी कुठल्याही पक्षाचा मी या ठिकाणी नव्हतो, परंतु तरी देखील एक या ठिकाणी माझं सामाजिक काम चांगलं असल्यामुळे त्याची पारख ही आमच्या पक्षश्रेष्ठींना होती आणि ती पारख करूनच आम्हाला उमेदवारी दिलेली आहे. बाकी घराणेशाहीवरती बोलणे इतका मी मोठा सक्षम कार्यकर्ता नाही. आता एक मला सांगा, नवी मुंबईमध्ये 111 जागा आहेत. आपल्याला काय वाटतंय, एकंदरीत शिवसेनेला किती जागा मिळतील? महापौर कोणाच असणार? निश्चितच तुम्ही पाहत असाल तर या ठिकाणी शिवसेना आणि बीजेपी या दोन गटामध्येच ही खरी लढत आहे. पण मी शुअर सांगू शकतो की या ठिकाणी शिवसेनेचा भगवा हा या नगरपालिकेवरती फडकल्याशिवाय राहणार नाही. आपण उमेदवार म्हणून तुम्हाला काय वाटतं, जर तुम्ही नगरसेवक झाला तर तुमच्या प्रभाग क्रमांक 12 मध्ये मुख्य अशी कोणती कामं आहेत तुमचे ड्रीम प्रोजेक्ट आहे, बाबा हे करणार? मेन म्हणजे मी जर नगरसेवक झालोच तर महत्वाची गोष्ट म्हणजे मी तुम्हाला जसं सांगितलं, महिला सक्षमीकरण, आणि सर्वात मोठी गोष्ट तुम्ही पाहत असाल या ठिकाणी फिरला तर पार्किंगची मोठी समस्या या ठिकाणी तुम्हाला जाणवेल. तर ती पार्किंगची जी दुरावस्था या ठिकाणी झाली, ते पार्किंगची सुविधा उपलब्ध करून देण्याचं हे पहिलं माझं काम असेल. तर हे होते राहुल पवार. राहुल कांबळे, NDTV मराठी, नवी मुंबई.